तर सहकारी बँकांच्या आतताईपणामुळे मला हॉटेलचा ताबा सोडावा लागला। विट्स हॉटेलचे मूळ मालक आबासाहेब देशपांडे यांनी हे वक्तव्य केले। 1991 मध्ये हॉटेल सुरू केलं होतं। यासाठी अनेक बँकांचं कर्ज घेतलं। धनदा कॉर्पोरेशनला हॉटेलचा ताबा दिला, पण त्यांचे व्यवहार पारदर्शक नव्हते। धनदा कॉर्पोरेशननं बँकांचे हप्ते आणि लोकांचे पैसे बुडवले असं देशपांडेंनी म्हटलंय। तर धनदानंतर हॉटेल विट्स कंपनीला चालवायला दिलं असं देखील माहिती देशपांडेंनी दिली आहे। पुढे कर्ज आणि व्याज वाढत गेल्यानं सरकारनं हॉटेल ताब्यात घेतलं। पुढे हॉटेल 7 वेळा लिलावात काढण्यात आलं असं आबासाहेब देशपांडे यांनी सांगितलंय। तर किंमत जास्त असल्यानं हे हॉटेल कोणी विकत घेत नव्हतं असंही ते म्हणाले। 6 वेळा टेंडरिंग झाली, 7व्या वेळेची सुद्धा टेंडरिंग जी आहे ती पूर्ण होताना दिसत नाही। त्यामुळे बुवा हे हॉटेल कोणी चालवणार नाही, हे चालू होऊ शकणार नाही। आणि त्याच्या हॉटेलबद्दलची आत्मीयता असलेले तुम्ही एकमेव आहात। आता तुमच्याशिवाय पर्याय नाही का काय, असंही एक मनात प्रश्न निर्माण होतोय। ठीक आहे, जर कोणताही रोल जर मिळाला तर माणूस करू शकतो, पण तरुण वयामध्ये किंवा याच्यामध्ये ज्या प्रकारची उभारी असते आणि मीच हे करीन अशी जी एक वृत्ती असते, त्याच्यामध्ये आता सामूहिक स्वरूपामध्ये जर काही जर करायचं असेल तर त्याच्यामध्ये मी सहभागी व्हायला तयार होईल। आता दुसरा प्रश्न, संजय शिरसाट उद्विग्न झालेत, त्यांना काय सांगाल? ते आता ते मुरब्बी राजकारणी आहेत, त्याच्यामुळे ते उद्विग्न झाले तरी काही दिवसामध्ये ते नॉर्मल होतील आणि ते पुढे जातील। ते गृहस्थच काय, आत्ताच्या सध्याच्या शासनामधला कोणीच माणूस स्थिर राहणार नाही, तो पुढे पुढे जातच राहणार अशी माझी निश्चित धारणा आहे आणि त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत। दुसरा यातला महत्त्वाचा की हे हॉटेल चालावं ही तुमची अंतिम इच्छा आहे। हो, म्हणजे मला ती माझी प्रामाणिक इच्छा आहे की ते चालावं, व्यवस्थित चालावं आणि एकेकाळा त्या म्हणजे एक शहराचा एक मानबिंदू असल्यासारखं होतं, त्याला साजेसं असं त्याचं रूप राहावं अशी माझी इच्छा आहे। कधी तिकडून फिरलात? रेल्वे स्टेशन रोडवरून बंद पडलेलं, थोडक्यात ओसाड पडलेलं हॉटेल नजरेसमोर दिसल्यावर काय वाटतंय? मला खूपच वाईट वाटतं ते, म्हणजे आणि असं वाटतं की ही योग्य गोष्ट नाही आहे। त्याच्यात पोटेन्शियल खूप आहे, लोकेशन खूपच चांगलं आहे आणि ते खरोखरच आम्ही मोठ्या चांगल्या अशा धारणेमधून आणि अत्यंत त्या काळातल्या आधुनिक अशा गोष्टींचा वापर केलेला असल्याच्यामुळे त्याच्या डिझाईनमध्ये वगैरे सुद्धा ते आजही अप टू डेट हॉटेल आहे अगदी। आणि थोड्याफार अर्थात त्याच्यासाठी रिनोव्हेशनला वगैरे खर्च लागेलच, पण ते निश्चित चांगलं प्रोजेक्ट राहील। तर हे होते विट्स हॉटेलचे निर्माते आबासाहेब देशपांडे यांनी हे सगळं बोलत असताना आजही हॉटेलसोबतचं त्यांचं भावनिक नातं किती घट्ट आहे हे त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट झालेलं आहे। मात्र हे हॉटेल चाललं पाहिजे ही भूमिका त्यांनी या ठिकाणी व्यक्त केली आहे। कॅमेरामन अमित आडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर।